संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोहीम आज चांगलीच जोर पकडताना दिसली. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रसाद गोरे यांच्या प्रचारासाठी जिल्हाध्यक्ष कपिल पवार स्वतः मैदानात उतरले. या प्रभागातील सर्वात गंभीर असा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत कपिल पवार यांनी स्पष्ट आश्वासन दिलं की राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून दिल्यास हा आरक्षणाचा प्रश्न आम्ही एका वर्षात मार्गी लावणारच. यावेळी त्यांनी मतदारांना थेट आवाहन केलं, राष्ट्रवादी काँग्रेसला एक संधी द्या आणि आम्ही त्या संधीचं सोने करून दाखवू. प्रसाद गोरे यांना प्रभागात वाढता पाठिंबा मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पाहुयात कपिल पवार अजून काय बोलले. आज निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील देवाचा मळा, वकील कॉलनी, अभंग मळा हा एरिया आज आम्ही घर टू घर सर्व घेतलाय. परंतु येथील लोकांच्या ज्या समस्या आहेत, ड्रेनेज, इथं समोरच उघडी गटार दिसतीये, रस्त्यांची दुरावस्था झालेली दिसतीये. त्या बाबतीत सर्व नागरिकांनी सांगितलं की जो कोणी पूर्वीचे नगरसेवक या वार्डामध्ये निवडून दिलेत त्यांनी आम्हाला गेल्या 9 वर्षापूर्वी या रस्त्यांचं आश्वासन दिलेलं होतं. त्या मुद्द्यावर त्यांनी मागील निवडणूक केली. त्या गटारीच्या प्रश्नावरती इथं पूल बांधणार म्हणून त्यांनी सांगितलं होतं या रोडला अटॅच करायचं. प्रत्येक जण आज तेच सांगतंय की 9 वर्षापूर्वी त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आज पुन्हा तोच मुद्दा घेऊन ते आमच्या समोर त्या गोष्टीसाठी आलेत. त्यानंतर इथं ज्या महिला भगिनी आहेत, इथं पोलीस स्टेशन जरी जवळ असलं परंतु ह्या भागात हॉस्पिटल आणि येणारी रहदारी हायवे बाजूला असल्यामुळे या ठिकाणी पोलीस मदतीची त्यांना फार गरज आहे. त्या दृष्टीने एक त्यांनी छोटी पोलीस चौकी जर कुठे या ठिकाणी या भागात झाली तर तो विषय एक महिला या ठिकाणी मांडतायत. हे सर्व अडी अडचणी घेऊन त्यांचा आमचे जे उमेदवार आहेत प्रसाद गोरे यांनी आज त्यांना आव्हान केलं की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार तुम्ही या ठिकाणी निवडून दिला तर शासनाच्या माध्यमातून आम्ही 100% हे त्यांचे प्रश्न पहिल्या झटक्यात सोडवण्याचं प्राधान्य त्या गोष्टीला देऊ. आज आपण सर्व बघितलं, तुम्ही कालची रॅली आम्ही प्रभाग वाईज घेतलेली मान्य आमदार संग्रामभाई जगताप व आज आम्ही ह्या 7 नंबर प्रभागात फिरतोय. हा जो उत्स्फूर्त जनतेचा प्रतिसाद, ही जी तरुण पिढी, ज्या महिला ज्या आमच्या बरोबर फिरतायत, तर तो उत्साह पाहून मतदारांनाही उत्साह आलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज या ठिकाणी काही बदल करू शकते. हे पहा, महायुती आम्ही ठेवली असं नाही. या गोष्टी आम्ही यापूर्वी सांगितल्यात की महायुतीतून राष्ट्रवादीला कसं फसवून बाजूला करण्यात आलं. त्यांचा फसवण्याचा धर्म कोणाचा आमचा नाहीये, राष्ट्रवादीचा नाहीये. आम्ही त्यांनी जी शेवटपर्यंत ज्या गोष्टीत आम्हाला फसवलं त्यानंतर आम्ही हे 9 उमेदवार उभे केले. आम्हाला जर 2 दिवस त्यांची फसवणूक आधी कळाली असती आम्ही 30च्या 30 उमेदवार नगराध्यक्ष सह उभे केले असते. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची जी सभा झाली त्यानंतर आमचेही युवा हृदय सम्राट माननीय संग्रामभाई जगतापांनी काल जे वातावरण संगमनेर नगरीमध्ये केलं व मतदारांनी त्यांना जो प्रचंड प्रतिसाद दिला, त्यामुळं आम्हाला काही वाटत नाही असं की हे त्या गोष्टीचा काही फरक पडेल. शेवटी जे कॉन्क्रीट काम असतं, माननीय अजितदादांचं जे कॉन्क्रीट काम आहे, त्या कॉन्क्रीट कामाच्या मागे मतदार 100% राष्ट्रवादीच्या रूपाने येणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. यापूर्वीचे नगरसेवक जे या ठिकाणून या जनतेने निवडून दिले, त्या निवडणूक आल्यानंतर ते कधीही परत जनतेमध्ये फिरकले नाही किंवा त्यांच्या समस्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. आजही या प्रभागात लाईटची एक प्रामुख्याने स्ट्रीट लाईटची समस्या आहे. आम्ही आज 2 दिवसापासून फिरतोय या प्रभागात. त्यांनी आज सांगितलं स्ट्रीट लाईटची तर फार अडचण येते. संध्याकाळी महिलांना या ठिकाणी येण्यात फार अडचण होती स्ट्रीट लाईट नसल्यामुळे. आणि ते आम्ही अजितदादा यांच्या मार्फत, कपिल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्ट्रीट लाईटची व्यवस्था लवकरात लवकर मार्गी लावू असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. मी प्रभागातील मतदारांना एवढंच आवाहन करतो की मला जर निवडून दिलं तर मी सदैव तुमच्या संपर्कात राहील. तुमचे जे जे कामं असतील ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. व म्हणजे त्यांना असं हे करायची गरज पडणार नाही की आपण निवडून दिलेला माणूस चुकीचा निवडून दिला. मी सदैव त्यांच्या संपर्कात राहील व त्यांची जे काही कामं असतील ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. प्रभाग क्रमांक 7 मधील, प्रभाग क्रमांक 2 मधील, प्रभाग क्रमांक 6 मधील अनेक असे विषय जे आहेत की नगर विकास खात्याच्या व महसूल खात्याच्या अंतर्गत ते विषय येत आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 7 मधील भरतकर माळा, वकील कॉलनी, अभंग माळा या ठिकाणचं आरक्षण आहे. गेल्या 1 वर्षापासून या आरक्षणाचा मुद्दा आतापर्यंत संपायला पाहिजे होता. मग तुमचा मालदार रोड प्रभाग 2चा, प्रभाग क्रमांक 3चा हा विषय संपायला पाहिजे होता. 6चा हा विषय संपायला पाहिजे होता. परंतु विद्यमान आमदारांनी
लोक जे जुने आमदार होते त्यांना नावं ठेवत 1 वर्षापासून लोकांना झुलवत ठेवलं. नगर विकास खातं 1 वर्षापासून कोणाकडे, त्याच्यापूर्वी 2.5 वर्ष कोणाकडे होतं, ह्याही गोष्टीचा विचार करून, परंतु आम्ही आज एक ठोस आश्वासन देतो की आम्ही त्या विषयात कोणाला आतापर्यंत आश्वासन दिलं नाही. परंतु प्रभाग क्रमांक 7 मधील आमचे उमेदवार प्रसाद भाऊ गोरे यांना जर येथील जनतेने भरभरून मतदान केलं, विजयी गुलाल दिला, तर आम्ही 1 वर्षाच्या आत हा प्रश्न मार्गी लावू एवढं आश्वासन आम्ही 100% तुम्हाला देतो. आता या भेटीनंतर प्रभाग 7 मधील लढत आणखीच रंगतदार होणार हे स्पष्ट आहे. युनिक न्यूज, संगमनेर.